नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महा-टेट जी की टी असते, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही 2024ची परीक्षेची काय केली की लिंक सुरू झालेली आहे. तर ही तुम्हाला मी काही गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहे, की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहेत, की काय-काय, कसं-कसं अप्लाय करायचं असतं. त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर त्याला सब्जेक्ट जो आहे विषय, तो कसा चूज करायचा याची सगळ्यांची तुम्हाला मी माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले जर बघितलं तर जाहिरात जर बघितली, तर हे असणार आहे टी-ई-टी असेल ही ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे ती 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे आणि 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी यासाठी ही असणार आहे, टी-ई-टी असणार आहे. तर याच्यासाठी जर बघाल तर 9 तारखेपासून ॲप्लिकेशन सुरू झाले ते 30 तारखेपर्यंत ॲप्लिकेशन राहणार आहे. तुम्ही बघू शकता की 9 तारखे ते 30 तारखेपर्यंत ॲप्लिकेशन असणार आहेत. त्याच्यानंतर हॉल तिकीट जे भेटणार आहे 28 पासून भेटणार आहे ते 10 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट काढता येणार आहे. पेपर 1 जो असणार आहे तो असणार आहे 10/11ला असणार आहे, म्हणजे 10 नोव्हेंबरला असणार आहे 10:30 ते 1 वाजता आणि पेपर 2 जो आहे तो असणार आहे 10 तारखेला 2 ते 4:30 पर्यंत असणार आहे. ओके. तर ही त्यांनी माहिती दिलेली आहे, सध्या तरी एवढी दिलेली आहे. तर आता बघा, लक्षात घ्या की आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता पेपर 1 आणि पेपर 2चं काही लोकांना गडबड वाटत असेल, की एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे दोघांना द्यायचे आहेत पेपर 1, पेपर 2 की फक्त मी पेपर 1 घेऊ शकतो किंवा पेपर 2च घेऊ शकतो? म्हणजे कुठला एक किंवा कुठलेही दोन्ही, की दोन्ही कंपल्सरी आहेत का? तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल मी सांगेल, की पहिले तर तुम्हाला लॉगिन करायला लागेल. मी काय करतो, की लॉगिन करतो उमेदवारांची लॉगिनवरती. ओके. लॉगिन केलेलं आहे. त्याच्यानंतरनं जर काय केलं, की इथं मी अर्जदाराची माहितीवर गेलो. ठीक आहे. परीक्षेसंदर्भात माहिती द्यायची आहे मला. आता इथं काय केलेलं आहे बघा, की मला पेपर सेंटर दिलेलं आहे. पेपर कोणता सिलेक्ट करायचा आहे त्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता मी पेपर 2 साठी अप्लाय केलेलं आहे. लक्षात घ्या. पेपर 2 साठी अप्लाय केलेलं आहे. तर इथं मी काय केलेलं आहे, की 6 to 10 म्हणजे असं नाही, की तुम्ही पेपर 1च द्याल, पेपर 2 द्याल. कारण की शैक्षणिक एज्युकेशनमध्ये जर बघाल तुम्ही, तर इथं जी माहिती तुम्ही द्याल, म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, कुठली बी-एस-सी आहे सपोज एक्झाम्पल मी सांगत आहे आणि याच्यासाठी मी काय केलं, की हे मी ग्रॅज्युएशन टाकलंय, त्याच्यानंतर पी-जीचं इथं नसेल तर मी नाही टाकलेली. इथं जर बघाल तर मी काय केलं, की डिप्लोमा नाही केलेला. मी काय केलं, की फक्त 6वी ते 10वी साठी केलं. मी जर इथं डिप्लोमा सिलेक्ट केला आणि इथं डी-एड जो काय असेल तो सिलेक्ट केला मी. निकाल जो आहे तो काय केला, की हे केलेला आहे, लागलेला आहे. तर तो आणि ॲपियर जरी असाल, ओके, ॲपियर जरी असाल, डी-एड असाल, तरी तुम्हाला काय करेल, की अप्लाय करू शकाल. इथं जर बघा तर फायनल इयर ॲपियर्ड असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे डी-एडचे ॲपियर असेल तरी चालेल, बी-एडचे ॲपियर असेल तरी काय करेल, की तुम्ही अर्ज करू शकता. लक्षात घ्या. आणि इथं फक्त तुम्हाला काय, की तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. कारण तुमचा निकाल तुम्हाला इथंही तुम्हाला काय करू शकतो, की निकाल जो आहे तो अपीयरिंगवाले काय करू शकते, अप्लाय करू शकता. अपीयरिंगवाले काय करू शकता, की अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अपीयरिंगवाले काय करू शकतात, की अप्लाय करू शकतात हे. आता मी काय केलं, की इथे ही माहिती काय करेल, की आता सध्या तरी तुमच्यासाठी फायनल इयर अपीयर करेल मी हे बी-एड ओके हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतरनं इथेही मी काय केलं अपीयर केलेलं आहे, तर इथं मला ह्या गोष्टी टाकायला लागतील. डिप्लोमा मिळालेले गुण टाकतो मी. मी असे टाकत आहे सध्या तरी. ठीक आहे. सध्या तरी असं टाकत आहे मी. सेव्ह होतं का बघतो मी. व्यावसायिक माहिती भरायची आहे, कुठेतरी बाकी आहे. तर इथं एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुमची पदवी पास पाहिजे तुम्ही आणि इथं तुम्ही काय करू शकता, की ॲपियरवाले असाल तर ते तुम्ही काय करता, की चालेल तुमचं. डिप्लोमा याचंही डी-एडचंही तसं. जर तुम्ही पेपर 1 साठी असाल, तुम्ही डी-एड केलं असेल तर 1ली ते 5वी साठी करा आणि बी-एड केलं असेल तुम्ही, तर तुम्ही काय करू शकता, की 6वी ते 8वी करू शकता. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्ही बी-एड केलं, की डी-एड केलं त्याच्यावरती तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असेल. तुम्ही दोन्ही केलं असेल तर दोन्ही पेपर देऊ शकता. कंपल्सरी नाही पेपर 1 पेपर 2 द्या. तुम्हाला दोन्ही पेपर तुमच्या मनावरती आहे, की तुम्ही द्यायचे की नाही ते. हे सेव्ह केलेलं आहे मी. हे डेटा सेव्ह केलेला आहे.
त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं परीक्षा संदर्भात माहिती विचारेल मला. तर पेपर 1 पेपर 2 साठी आता इथं पेपर 2 साठी केलेला आहे मी. ओके. त्याच्यानंतर इथं मी डीएडची, कारण इथे डीएडची माहिती टाकलेली नाही आहे, त्यामुळं मला पेपर 1च देईन. तर इथं पेपर टाकली तर मला पेपर 1ची इथं काय करेल की माहिती येऊन जाणार आहे. ओके. तर आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल की तुम्ही अपेरी असाल तरी काय करू शकता की अप्लाय करू शकाल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.